Chapter 7 Food and Nutrition. Question A. What the solution? उपाय सांगा. Sumit and Madhura do not like green leafy vegetables. On the day their mother cooks leafy vegetables, they skip their meal. सुमेध आणि मधुराला पालेभाज्या लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या आवडत नाहीत. जेव्हा त्यांची आई पालेभाज्या बनवते तेव्हा ते जेवत नाहीत. यावर आपल्याला उपाय सुचवायचा आहे. आन्सर. देअर मदर शुड टेल देम अबाउट द बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेबल्स सो दॅट दे एन्जॉय देअर व्हेजिटेबल मील विथ व्हाईल इटिंग. काय उपाय सुचवायचा आहे आपल्याला? त्यांच्या आईला सांगायचं आहे की सुमेध आणि मधुराला पालेभाज्यांचं महत्त्व सांगा, म्हणजे ते त्यांचं जेवण आनंदाने खातील. बी. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. 1. इज अ थालीपीठ मोर नरिशिंग दॅन अ भाकरी मेड ऑफ ओनली ज्वार और बाजरा फ्लोअर. ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीपेक्षा थालीपीठ हे जास्त पौष्टिक असते का? आन्सर. येस. थालीपीठ इज मोर नरिशिंग दॅन अ भाकरी मेड ऑफ ओनली ज्वार और बाजरा फ्लोअर. थालीपीठ इज मेड फ्रॉम अ मल्टीग्रेन अलॉंग विथ स्पायसेस अँड व्हेजिटेबल्स. उत्तर काय सांगितलं आहे? हो, थालीपीठ हे ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीपेक्षा जास्त पौष्टिक असतं, कारण ते खूप प्रकारच्या धान्यापासून आणि भाज्यांपासून बनलेलं असतं म्हणून. 2. इफ वी ॲड क्रश पीनट्स और फ्रेश कोकोनट टू अ डिश विल इट मेक द डिश मोर नरिशिंग. आपण भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कूट घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो? आन्सर. येस. बिकॉज पीनट आर द गुड सोर्स ऑफ विटॅमिन ई, प्रोटीन अँड फ्रेश कोकोनट इज रिच इन मिनरल्स. काय सांगितलं आहे की भाजीचा पौष्टिकपणा वाढतो? येस, कारण सांगितलं आहे दाण्याच्या कुटात विटॅमिन ई आणि प्रोटीन असते आणि कोकोनटमध्ये मिनरल्स असतात म्हणून. 3. व्हाय डू वी स्क्वीज लेमन ज्यूस ऑन राईस अँड दाल. आपण वरण भातावर लिंबू का पिळतो? आन्सर. वी स्क्वीज लेमन ज्यूस ऑन rice and dal so that the rice and dal might taste good and sour and it is also beneficial for ourselves to consume. आपण वरण भातावर लिंबू पिळतो कारण ते टेस्टी होतं, चवदार होतं आणि त्याला आंबटपणा येतो आणि शिवाय ते पचायला आपल्याला सोपं जातं म्हणून. 4. Which crop growing in a field contain the most sugar. शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते? आन्सर. शुगर केन contain more sugar that is grown in a field. शुगर केन म्हणजे ऊस. ऊसात साखर जास्त प्रमाणात असते. सी. फाइंड आउट हाऊ दही इज मेड फ्रॉम मिल्क और हाऊ मटकी आर sprouted. Try to do it yourself. Write the steps you follow and tell others in your class about what you did. दुधाचं दही कशा प्रकारे होतं आणि मटकीला मोड कशा प्रकारे येतात हे करून पहा आणि त्या स्टेप्स तुम्ही वर्गात
सांगा. आता हे तुम्ही करून पाहायचं आहे आणि स्वतः वर्गात स्टेप बाय स्टेप सांगायचं आहे. पुढचा क्वेश्चन डी. ड्रॉ पिक्चर्स. ड्रॉ पिक्चर्स ऑफ दोज फ्रूट्स दॅट वी ईट अलॉंग विथ देअर स्किन्स. पिक्चर म्हणजे चित्र काढायचे आहेत. कशाची? तर जी फ्रूट्स म्हणजे फळे आपण सालीसकट खाऊ शकतो त्यांची चित्र काढायची आहेत. ई. मेक अ लिस्ट. यादी बनवा. कशाची? मेक अ लिस्ट ऑफ दोज फ्रूट्स विच वी कॅन नॉट ईट अलॉंग विथ देअर स्किन्स. आपण सालीसकट जे फ्रूट्स म्हणजे फळे खात नाही त्यांची लिस्ट बनवायची. आन्सर ऑरेंज, पोमग्रेनेट, बनाना, मँगो, जॅकफ्रूट. एफ. फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. 1. फ्रूट्स टेस्ट स्वीट बिकॉज दे कंटेन फ्रुक्टोज. फळे गोड लागतात कारण त्यांच्यामध्ये काय असतं? फ्रुक्टोज. 2. राईस, व्हीट, ज्वार, बाजरा आर आवर स्टेपल फूड्स. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले मुख्य अन्नपदार्थ आहेत. 3. द टायनी पिक्स ऑन आवर टंग आर कॉल्ड टेस्ट बर्ड्स. आपल्या जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? टेस्ट बर्ड्स. जी. गिव्ह रिझन्स. कारणे द्या. 1. वी मस्ट टेक सर्टन प्रिकॉशन्स व्हाईल कुकिंग फूड. आपण अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. कारण सांगा. आन्सर. व्हाईल प्रिपेरिंग फूड आयटम्स सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स इन द फूड स्टफ कॅन गेट डिस्ट्रॉय. आपण जेव्हा अन्नपदार्थ शिजवतो तेव्हा त्यातले काही कॉन्स्टिट्युएंट्स डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होतात, म्हणून आपण अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. 2. आवर बॉडी मस्ट बी हेल्दी. आपले शरीर धडधाकट हवे. कारणे सांगा. आन्सर. इफ आवर बॉडी इज टू वर्क प्रॉपरली इट मस्ट रिमेन हेल्दी. आपल्याला आपली दैनंदिन कामे करण्यासाठी आपले शरीर धडधाकट हवे. 3. जस्ट बिकॉज वी लाईक देम वी मस्ट नॉट ईट द सेम डिशेस ऑल द टाईम. आपल्याला आवडते म्हणून आपण नेहमी तेच पदार्थ खाऊ नयेत. कारण आन्सर. वी ईट द डिश वी लाईक अगेन अँड अगेन. आपण आपल्याला आवडलेली डिश पुन्हा पुन्हा खातो. बट द फूड कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मीट द डिफरंट नीड्स ऑफ आवर बॉडी आर प्रेझेंट इन ऑल आवर फूडस्टफ इन varying quantities. That is why we must not eat the same dishes all the time just because we like them. आपण आपल्याला आवडतात ते पदार्थ नेहमी नेहमी खातो, पण आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे वेगवेगळ्या अन्नपदार्थात अस्तित्वात असतात. मग आपल्याला शरीराला लागणारे अन्नपदार्थ आपण एकच डिश खाल्ल्यामुळे आपल्याला मिळत नाहीत, म्हणून आपण 30 डिश खाऊ नये. एच. आन्सर इन ब्रीफ. 1. व्हॉट न्यू थिंग्स डिड मोनिकाताई टेल अबाउट द टंग. जिभेविषयी मोनिकाताईने कोणत्या नवीन गोष्टी सांगितल्या? आन्सर. मोनिकाताई टोल्ड दॅट वन टंग कॅन टेल अस मेनी टेस्ट. देअर आर
tiny peaks on the tongue. They are called taste buds. These taste buds tell us the different taste. मोनिका ताईने जिभेविषयी काय काय सांगितलं आहे? एकच आपली जी जीभ असते त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या चवी कळतात आणि त्या जिभेवर छोटे छोटे उंचवटे असतात आणि त्यांना काय म्हणतात? टेस्ट बर्ड्स. आणि त्यामुळे त्या टेस्ट बर्ड्समुळे आपल्याला वेगवेगळ्या चवी कळतात. 2. Fruits are sweet. Does that mean that they contain only sugar? फळे गोड असतात म्हणून त्यात फक्त साखरच असते का? आन्सर. Fruits are sweet. This doesn't mean that they have only sugar. It also contains organic acid, starch, protein, minerals and cellulose etc. फळे गोड असतात म्हणजे त्यात फक्त साखरच असते असे नाही, तर त्यात ऑर्गॅनिक ॲसिड, स्टार्च, प्रोटीन्स, मिनरल्स, सेल्युलोज यांसारखे इतरही घटक असतात. 3. Which food ingredients contain sour elements? आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते? आन्सर. लेमन, raw mango, tamarind, etc. are the food ingredients contain sour elements. लेमन म्हणजे लिंबू, रॉ मँगो म्हणजे कैरी आणि टॅमरिंड म्हणजे चिंच. हे आहेत आंबट अन्नघटक असणारे अन्नपदार्थ. I. Match the following. जोड्या लावा. A ग्रुप, B ग्रुप. A. मिल्क, सिसम, ज्वार, चिकू. B. शुगर, फ्लॉर, ऑइल, बटर. मिल्क म्हणजे दूध आणि दुधाची मग जोडी येईल बटर म्हणजे लोणी. सिसम म्हणजे तीळ आणि तिळापासून काढतात तेल म्हणून ऑइल. ज्वार म्हणजे ज्वारी आणि फ्लोअर म्हणजे पीठ. चिकूत असते साखर म्हणजे शुगर म्हणून चिकू शुगर.